हे पाहून स्वप्नात पाहिल्यासारखं वाटतंय. जे दिसतंय ते स्वप्नवतच आहे. कारण काही स्वप्नच असतात आणि काही जणांचे ते स्वप्नच राहतात. तर काही वेळेला ती काही लोकांचे स्वप्न सत्यात उतरतात आणि जर काही स्वप्न सत्यात उतरवायची झाली तर ती स्वप्न खूप मोठं सातत्य मागतात, खूप मोठं संघर्ष मागतात आणि खूप चांगला सहवासही मागतात, जो चांगल्या लोकांचा असेल. तर काही स्वप्न सत्यात यायला वेळ लागत नाही, ह्याचं हे उदाहरण आहे. खरं तर इंडिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका ह्या तिघांमधली विशेष गोष्ट ही होती की तीनही टीम मजबूत, कॅपेबल आणि स्किलफुल, हार्डवर्क, डेडिकेशन, तेवढा त्याग, तेवढी मेहनत केलेली होते. परंतु या लढाईच्या मैदानात कुठे ना कुठे ऑस्ट्रेलिया थोडासा कमी पडला आणि भारत प्रभावी ठरला आणि फायनल साऊथ आफ्रिका आणि इंडियामध्ये झाली. हे सगळं इथं तुम्हाला सांगण्याचं मुख्य कारण काय आहे, तर इंडिया आणि साऊथ आफ्रिका फायनल मॅचच्या पाठीमागे काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला तयारीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू शिकायला मिळतील, यासाठी छोटीशी गोष्ट, छोटीशी माहिती मी तुम्हाला देतोय. सर्वात महत्वाचं म्हणजे ऑलमोस्ट गेले 25 वर्षाचा हा तप होता, जो इंडियाला वर्ल्ड कप मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागलेला आहे. म्हणजे आपण अनेक वेळा फायनलला गेलोय पण हारलो, पण आपण जिंकलो. ह्यामागे गेल्या अनेक वर्षापासून अनेक खेळाडूंनी केलेला त्याग आहे, केलेले प्रयत्न आहे, त्यांचा अनुभव आहे, त्यानंतर हे विजय मिळालेला आहे. पण असा त्याग आणि संघर्ष तर आफ्रिकेचा पण आहे. पण आफ्रिकेमध्ये आणि इंडियामध्ये काय फरक झाला आहे? आफ्रिका सुद्धा आपल्याला हरवलेला आहे आणि त्यांचाही तेवढाच संघर्ष, चिकाटी, मेहनत भरपूर होती आहे. पण एक विशेष गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल, फायनल मॅचच्या दिवशी तुम्हाला स्टेडियमवरती हा एक खेळाडू रोहित शर्मा जो उपस्थित दिसत होता, जे या सर्व खेळाडूंचा तो आदर्श आहे. ज्यांना आपण आदर्श समजून खेळतो आणि ते आपल्या समोर उपस्थित असतात, तेव्हा जिंकण्याची उमेद आणि ऊर्जा अजून जास्त मिळते. त्यासोबत या खेळाडूला जे पाहून खेळत राहिलेले आहेत, खरं तर त्यांचा जन्म सुद्धा झाला नाही, तेव्हा हा खेळाडू खेळायला सुरुवात केलेला होता. अशा आदर्शवत, ज्याला आपण गॉड ऑफ क्रिकेट म्हणतो, तो खुद या मैदानात उपस्थित आहे. अख्ख्या जग ज्याला बघायला वाट पाहतं, तो तुम्हाला भेटायला यायला तयार आहे आणि मॅच सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला हस्तांदोलन करतोय, शाबासकी देतोय, मोटिवेट करतोय, गाईड करतोय. कोण? हे तुम्हाला गाईड करतायत, तुम्हाला बघण्यासाठी उपस्थित आहेत, तुम्हाला सपोर्ट करतायत, तुम्हाला चेअर करतायत, तुम्हाला गाईड पण करतायत. आणि अशा वेळेला तुमची एनर्जी आपोआपच वाढणं साहजिक आहे. सांगण्याचा मूळ उद्देश आहे की अनेक वेळा आपण कोणाच्या सहवासात असतो, आपण कशाबद्दल बोलतो, आपण कशाचे भागीदार आहोत, आपला गोल काय आहे, हे खूप मॅटर करतो. आफ्रिका यामध्ये कुठेही कमी नव्हता, पण सर्वात मोठी कमी आफ्रिकेकडे याच गोष्टीची होती. हे आफ्रिका काल फील करत होता. का अख्ख्या स्टेडियम भरलेलं होतं भारतीय लोकांनी. अख्ख्या इंडिया 140 करोड जनता सपोर्ट करत होती, पाहत होती टीव्हीवरती भारतीय खेळाडूंना विजयी सपोर्ट करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं. आणि लढत होती ती एकटी आफ्रिका, ज्याला विशेष कुठला सपोर्ट नाही. खरं तर तुम्ही पहा, हे ऑब्झर्व करून, एक खेळाडू, जेंट्स खेळाडू आफ्रिकेचा एकही इंडियात उपस्थित नव्हता. त्यांना चेअर करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी, आफ्रिकन वुमेन्स खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी आफ्रिकेचे जेंट्स खेळाडू, मोठे मोठे महान खेळाडू होऊन गेलेले आहेत. ते सुद्धा इथं येऊ शकले असते, पण असा कुठला सपोर्ट नाही आणि पब्लिकचा सपोर्ट नाही. शेवटी सपोर्ट सिस्टम खूप मॅटर करते. आपल्याला आपले मित्र, परिवार, गायडन्स, टीचर्स जे कोणी सपोर्ट करतात, त्यावर आपण आपली एनर्जी खूप बूस्ट करत असतो. भले तुमच्या मनातून किती इच्छा आहे, पण तसा सपोर्ट नसेल, तशी एनर्जी येत नसेल, तर आपलं पोटेन्शियल तसं बाहेर निघत नाही. ही फॅक्ट आहे. आणि त्यासोबत या पाठीमागे, या सगळ्यांच्या पाठीमागे सर्वात मोठा लढवय्या पर्सन, सर्वात मोठा संघर्ष केलेला, सर्वात अधिक अपयश पाहिलेला, अनेक वर्ष ह्या सगळ्या तपात तपलेला आणि तपून तपून उजळलेला
हा खेळाडू अमोल मुजुमदार. अमोल मुजुमदार या खेळाडूंनी गेले ऑलमोस्ट 30 वर्षापेक्षा जास्त क्रिकेट खेळलेलं आहे. ऑलमोस्ट असं म्हणायला वाव आहे की वयाच्या 40व्या वर्षानंतर सुद्धा रणजीकडून मुंबईकडून खेळत होता. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. मिळाली तरी खूप नगण्य संधी, पण भारताकडे नेतृत्व करण्याची इच्छा कधीच पूर्ण होऊ शकली नाही. पण याच खेळाडूला संधी मिळाली या खेळाडूला घडवण्याची. यांचा कोच म्हणजे अमोल मुजुमदार. सगळा अनुभव, त्याग, संघर्ष, स्वप्न, अपयश ह्या सगळ्यांचा अनुभव असलेला खेळाडू, यांना गाईड करणारा आणि यांना विजय झालेला पाहणारा हा गाईड आहे. मजबूत गाईड, मजबूत सपोर्ट जर आपल्या आजूबाजूला असेल तर आपलं मजबूत स्वप्न पूर्ण करायला वेळ लागत नाही. ही छोटीशी गोष्ट आहे, पण मजबूत महत्वाची आहे. कारण आपलंही वर्ल्ड कप जवळ आलेला आहे, आपल्यालाही जिंकायचं आहे, आपल्यालाही तशी तयारी करावी लागेल. या डायरेक्शनमध्ये आपलं काम विशेषत्वाने होणं आवश्यक आहे. सांगण्याचा उद्देश आहे, अनेक वेळेला आपल्या काय चुका होतात, आपण काय चुका करतो, आपण नेमकं आत्ता काय करायला पाहिजे हे कुणी सांगणारं नसतं. आणि त्याप्रमाणे आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. ही रियालिटी आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना हे विशेषत्वाने आठवण करून देतोय की आपण आज जिथं अभ्यास करतोय, जशी तयारी करतोय, त्या तयारी करण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा रोल खूप जास्त असतो. आणि म्हणूनच गायडन्स महत्वाचं आहे, हार्डवर्क महत्वाचं आहे, सातत्य महत्वाचं आहे, आपलं ध्येय गोल महत्वाचं आहे. एवढे मार्क घेतल्याशिवाय प्री निघणार नाही, ही फॅक्ट आहे. हे आपलं गोल महत्वाचं आहे आणि तेवढंच आपल्याला मिळणारं आजूबाजूचा सपोर्ट महत्वाचा आहे. जिकडून आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते, जे लोक आपल्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करतात, आपल्या सहकार्य करतात, त्यांचा आदर करा आणि त्यांच्यामध्ये राहा. कारण 2 पावलं पुढे जाण्याची एनर्जी तिथूनच मिळत असते. कारण नाही म्हणलं तरी आज भारतीय खेळाडूंना खूप मोठा सपोर्ट आणि तेवढाच एक आधारस्तंभ एवढ्या महान खेळाडूंचा, त्यांच्या प्रेझेन्समध्ये खेळण्याचा, त्यांच्या समोर खेळण्याचा आणि त्यांच्या सपोर्टसह, त्यांच्या शुभेच्छासह खेळण्याचा आनंद खूप वेगळा असतो. हे विशेष आहे. असंच आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या विश करणाऱ्या, आपल्यासाठी जगणाऱ्या माणसांसाठी आपलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. हे लक्षात ठेवून या माध्यमातून तयारी करा, जेणेकरून पूर्व परीक्षा आपल्या सगळ्यांची 100% निघेल. हे या विजयी टीमच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळणारी एक छोटीशी गोष्ट आहे. ऑल द बेस्ट. तयारी करा. पुन्हा भेटू.